आपल्या कोल्हापूरच्या मातीतली अभिनेत्री जिचा प्रवास मराठी मग तेलुगू आणि थेट हिंदी पडद्यापर्यंत पोहोचला. सचिन पिळगावकर यांच्या अशी ही आशिकीमधून स्वप्नवत सुरुवात, हुशारू सिनेमातून साऊथमध्ये एंट्री आणि मग स्टार प्लस वरची विद्रोही मालिका. ही मालिका इतकी गाजली की दिल्लीत थेट कॅबिनेट सदस्यांकडून आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या समोर सादरीकरणाचं खास आमंत्रण मिळालं. इतकंच नाही तर दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कारही तिनं पटकावला. कोल्हापूर ते राष्ट्रीय सन्मान हा तिचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे. आपली कोल्हापुरी ते कलाकारीची स्टोरी सांगायला अहिल्यानगर डिजिटल महाकुंभ मध्ये येत आहे अभिनेत्री हेमल इंगळे. चला तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कोल्हापुरी ते कलाकारी उबत हेमल. हेमल, मंचावरती तुझं मनापासून स्वागत करतेय. ती आली आहे जिने संपूर्ण महाराष्ट्राचं हृदय जिंकलेलं आहे. कोल्हापूर सारख्या संस्कृतीने नटलेल्या शहरातून अभिनयाच्या दुनियेत आपला स्वतंत्र ठसा तिने उमटवला आहे. जसं आत्ताच आम्ही ऐकलंय की तेलुगू चित्रपटातनं हुशारू मधनं तू तुझं पहिलं पाऊल टाकलंस आणि आता त्यानंतर अशी ही आशी की रूपनगर की चिते ज्याच्या प्रमोशनला आपण भेटलो होतो आणि आत्ताच तुझा सुपरहिट झालेला सिनेमा अशी नवरा माझा नवसाचा 2 या निमित्ताने तू आमच्या सगळ्यांच्या समोर आली आहेस. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सन्माननीय पुरस्कार तुझ्या नावावर झालाय आणि आज तुझ्या याच प्रवासाबद्दल गप्पा करण्यासाठी आम्ही तुला आमंत्रित करतोय. कसं वाटतंय तुला? तू सकाळपासून सगळे सेशन अटेंड केलेले आहेस आणि सकाळपासून अनेक डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर्सच्या स्टोरीज ऐकल्यात आणि ऑडियन्समध्ये बसून त्यांचाही उत्साह तू अनुभवतीयस. खूप खूप आभार डिजिटल महाकुंभ आय लव्ह नगरचे नरेंद्र सर फिरोदियांचे की त्यांनी मला इथे बोलवलं. कारण अशाच संकल्पना आपण म्हणजे म्हणतो की डिजिटल महाकुंभ किती छान कॉन्सेप्ट आहे. महाकुंभचं जे क्रेज आहे आपल्या यस्टर इयर्समध्ये, आत्ता ऑफकोर्स आपल्या जनरेशनमध्ये सुद्धा आपण हे पाहतो. कित्येक लोक यावेळी आपण पाहिले की गेलो आणि ते आपल्याला कसे कळाले तर सोशल मीडिया थ्रू कळाले. आणि हा कॉन्सेप्ट क्लब केला गेलाय डिजिटल युगाबरोबर आणि डिजिटल महाकुंभ म्हणजे आय रिअली फील हे फ्युचरिस्टिक विजन आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू नरेंद्र सर फिरोदिया. आय लव्ह नगर इतकी छान संकल्पना आहे आणि त्याच्या पहिल्याच भागाचा भाग मला होता आला याचा खूप खूप आनंद आहे. आम्हाला पण खरंच खूप आनंद वाटतोय जेव्हा मला हे समजलं की तू अर्थशास्त्रामध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर तू अभिनयाकडे वळली. तर प्रत्येकाचा अभिनयाकडे वळण्याचा प्रवास जो आहे तो खूप वेगळा असतो. कुणी कॉलेजमधील नाटकं आणि त्याच्यातनं जातं, कुणी ॲक्सिडेंटली जातं, कुणी अगदी लहानपणापासून ते स्वप्न पाहिलेलं असतं. तुझ्या बाबतीत काय घडलं होतं? आत्ता आपण जेव्हा एवी पाहिली, माझी पहिली मराठी फिल्म म्हणजे अशी ही आशिकी, आणि त्याआधी हुशारू नावाची एक फिल्म जी रिलीज आधी झाली, पण अशी ही आशिकीच माझी पहिली फिल्म आहे फ्रॉम माय हार्ट. कारण सचिन सरांनी मला शोधून काढलं. मी कोल्हापुरात माझं शिक्षण जस्ट म्हणजे माझं अर्थशास्त्राची जी डिग्री मी फर्ग्युसन कॉलेज पुण्यातून केलेली होती आणि मी ब्युटी कॉन्टेस्ट करत होते त्याच्या अलॉंग साईड. सो माझे सौंदर्य स्पर्धात बरेच 1, 2, 3 टायटल्स आय थिंक मी जिंकलेले. आणि मी कोल्हापूरची पहिली मुलगी असं न्यूजपेपरमध्ये खूप यायचं की कोल्हापूरची पहिली मुलगी जिने ही सौंदर्य स्पर्धा जिंकली आणि नॅशनल लेवलची ही स्पर्धा. सो ऑनेस्टली सगळं क्रेडिट माझे जे मीडिया ब्रदर्स अँड सिस्टर्स आहेत कोल्हापूरचे, त्यांनी इतकं कव्हरेज दिलं मला की ती कशी तरी सचिन सरांपर्यंत न्यूज पोचली. त्यांचा मला फोन आला आणि यू वोंट बिलीव्ह सोनाली, मला जेव्हा पहिल्यांदा फोन आला त्यांच्या असिस्टंटचा फोन होता आणि मला वाटलं कोणतरी मस्करी करतंय. बिकॉज मला का फोन करतील सचिन पिळगावकर, हाच एक थॉट होता की मी माझं माझं कोल्हापुरात माझं कॉलेज जस्ट झालेलं, आता पुढची काय तयारी, हेच माझं डिस्कशन चाललेलं. साईड बाय साईड सौंदर्य स्पर्धा सुरू होत्या, पण तो नुसता एक छंद होता. करिअर म्हणून असा फोन आल्यावर एकदम असं झालं की हां, मग मी यू वोंट बिलीव्ह, आता मी आज हे ओपनली सांगू शकते, माझा नवरा त्याचा वाढदिवस होता 14 फेब्रुवारीला. सचिन सरांचा मला फोन आलेला 12 फेब्रुवारीला की तू येणार का. मग मी त्याचा वाढदिवस सोडून कसं सांगणार. मला एकतर हे खरं वाटलं नव्हतं की सचिन सरांचा फोन आहे. सो मी म्हणलेलं 13, 14, मी म्हणलं मी 15ला अवेलेबल आहे असं मी तिथे बोललेले. कारण मला आधी वाटलेलं हे काय खोटा कॉल आहे, हा फेक कॉल आहे काहीतरी, कारण आपण किती गोष्टी असं ऐकतो इंडस्ट्रीबद्दल. मी म्हणलं मी 15 तारखेला अवेलेबल आहे, तर तुम्हाला चालत असेल तर सांगा मग मी येईन, असं मी थेट बोललेले. आणि मग त्यानंतर ते
सडनली तिथून आलं की हो आहे, ठीक आहे, ये, हा ॲड्रेस आहे, एक ऑफिसचा ॲड्रेस आला माझ्याकडे. आणि त्यावेळी म्हणजे रौनकचा बर्थडे सेलिब्रेट करून मी बस पकडून, लिटरली बस पकडून मी पोचते मुंबईला, त्याच कपड्यांमध्ये, काही मेकअप नाही, काही नाही, अशीच बॅग घेऊन मी तिथे पोचते आणि बघते की खरंच सचिन पिळगावकर समोर बसलेत, खरंच अभिनय बेर्डे समोर बसलाय आणि आमचे DOP अमोल दादा, अमोल गोळे ते बसलेले. आणि त्यांनी मला एक रीडिंग करायला लावलं अभिनयसोबत. आणि पटकन म्हणजे अगदी मला एका दिवसात रिप्लाय आला की हो, यू आर ऑन बोर्ड. त्यावेळी मला वाटलं किती सोपं असतं पिक्चर मिळवणं, काय हे लोक बोलतात खूप अवघड आहे वगैरे. सो असंच मला फिल्म फर्स्ट मिळाली आणि खरा प्रवास त्यानंतर सुरू झाला. कारण त्यानंतर मला कळालं की किती अवघड असतं एकतर ऍक्टिंग करणं, किती अवघड असतं एका सेटवर असणं. आणि त्या शूटिंगच्या दरम्यान मी जे शिकले, म्हणून मी सतत सचिन सरांना, अगदी नुसतं माझा गुरु तर नाही, माझे वडीलच आहेत ते या इंडस्ट्रीतले, त्यांनी सगळं मला हात धरून शिकवलं. सो त्यांनी कुठून तरी मला शोधून काढलं, म्हणून मी आज ऍक्टिंग करू शकले, मी एक अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करू शकले. आणि अर्थशास्त्र कुठेतरी आहे अजून, मला इकॉनॉमिस्टच व्हायचं होतं. सो आत अजून आहे ते कुठेतरी, पण ऑफकोर्स मला हे इतकं सुंदर ही जर्नी अनुभवता आली ती फक्त सचिन सरांमुळे. कमाल, खूप छान वाटलं. आणि जसं तू म्हणाली की नंतर कळलं की खरा स्ट्रगल काय असतो, कारण की मग पुढे परीक्षा सुरू होते. पण मला सांग की जेव्हा तेलुगू सिनेमा केला तेव्हा परीक्षा सुरू झाली होती का? कारण आपण म्हटलं तर ना, तेलुगू परफेक्टली बोलायला शिकली तेव्हा, की नाही तुझ्या ऍक्टिंगमुळे सगळं काही निभावून नेलं गेलं? तेलुगू सिनेमा खूप वेगळा आहे. तेलुगू इंडस्ट्रीमध्ये खूप नॉर्थ इंडियन हिरोईन्सचं एक क्रेज जास्ती होतं. एक असा काळ होता, आत्ता ते बदलतंय मात्र नक्कीच. पण मी जेव्हा एंटर करत होते त्यांना फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली फेअर स्किन्ड गर्ल्स हा कॉन्सेप्ट खूप आवडायचा आणि ते त्यांना नॉर्थ इंडियन गर्ल्समध्ये मिळायचं. नॉर्थ इंडियन मी का म्हणते, मी महाराष्ट्राची, मी नाही स्वतःला नॉर्थ इंडियन म्हणत, पण तिथे तो कॉन्सेप्ट आहे की महाराष्ट्र सुद्धा नॉर्थ इंडियामध्ये ते पकडतात. सो त्यावेळी मला अगेन ती एक ऑफर आलेली आणि मला भीती वाटत होती की मला तेलुगू बोलता येत नाही. पण मी तेलुगूचा क्लास लावला. तेलुगूचा क्लास लावला आणि मग कळायला लागलं की बापरे, हे खूप खूप डिफिकल्ट आहे. कारण यंग एजमध्ये एक नवीन भाषा शिकणं खूप सोपं असतं, पण जेव्हा तुम्ही म्हणजे एक साधारण, आय वॉज प्रॉबब्ली 21 दॅट टाइम, तर एक जग आपलं ऑलरेडी बिल्ड झालंय, ते आता तर एक नवीन गोष्ट शिकायची फ्रॉम स्क्रॅच, ते खूप चॅलेंजिंग होतं. पण तरी ते मी कसं बसं पार पाडलं. पण अगेन तिथे डबिंग करायला लागतंच. सो ते डबिंग करायला लावतात, पण तुम्हाला डायलॉग स्वतःचे म्हणायला लावतात. मला कोणीतरी एक कॉन्सेप्ट सांगितलेला की नाही तुम्ही तिथे जाऊन ना ABCD बोलायला लागतं, म्हणजे डायलॉग्समध्ये यू कॅन जस्ट से ABCD. तसं काही नसतं. आम्हाला जेन्युइनली ते तेलुगू लाईन्स बोलायला लागतात. डायलेक्ट चुकतो म्हणून डबिंग करावं लागतं, पण तुम्हाला तेलुगू यायलाच पाहिजे जर तुम्हाला तेलुगू सिनेमा करायचा आहे. आणि तो खूप मोठा चॅलेंज होता माझ्यासाठी. कदाचित म्हणूनच 2 सिनेमे केले मी आणि मग आय रिअलाइज की ओके, इट्स अ लिटल एक्स्ट्रा चॅलेंजिंग फॉर मी अँड मे बी आय कॅन पुट अ स्टॉप टू दॅट. पण आता तेलुगू व्यवस्थित बोलू शकतेस? व्यवस्थित असं नाही, कारण प्रॅक्टिस ऑफकोर्स सुटली आहे, पण थोडंफार बोलू शकते. बोललेलं कळतं मात्र मला, काय बोलतात ते कळतं, पण बोलताना जरासं अजून आय एम नॉट सो कॉन्फिडंट. तू मला आत्ता म्हटलीस तर बोलून दाखव वगैरे, तर थोडंफार बोलू शकते. बरं, मला सांग की ऍक्टिंग आणि त्याचबरोबर अँकरिंग या दोन्ही गोष्टी पण तू केलेल्या आहेस. तर अँकरिंग ते ऍक्टिंग पर्यंतच्या प्रवासामध्ये जो एक इंटरेस्टिंग आपण म्हणूयात ना की मोड होता, त्याबद्दल काय सांगशील? कारण की अँकर म्हटलं की एक वेगळी जर्नी असते. डेफिनेटली. अँकरिंगचा जॉब खूप टफ असतो, हेही मला पुन्हा कळालं. आयुष्यात सगळं टफ असतं आणि आयुष्यात सगळं सोपं पण असतं जर तुम्ही ठरवलं तर. हे मी शिकलीये, कारण मी खूप गोष्टी केल्यात आयुष्यात. म्हणजे इकॉनॉमिक्स केलं आधी, मग ऍक्टिंग केलं, आता अँकरिंग जस्ट अनुभवलं. 2 वर्षांपूर्वी मी IPLचं अँकरिंग केलं. सो सगळ्यात फनी एक म्हणजे इंटरेस्टिंग सांगते तुम्हाला, कारण खूप इंटरेस्टिंग असतं. तुमच्या कानात एक इयरपीस असतो आणि इयरपीस असतो आणि त्या इयरपीसवरती जे बॅकस्टेज धुमाकूळ चालू असतो. कारण काय होणार, आता IPL म्हणल्यावर किती गोष्टी, किती एडिट्स असतात, तर ते जे काय येणार तो सगळं तुमच्या कानात सुरू असतो आणि समोर तुमच्या गेस्ट असतो. सो जेव्हा गेस्ट असतो, तुम्हाला गेस्ट काय बोलतो ते ऐकायचंय. या लेफ्ट कानातून तुम्हाला तिथे काय चाललं ते इग्नोर करायचंय, पण डिरेक्टर काय सांगतो ते ऐकायचंय.
सो तिथे जे 10 लोक आहेत त्यापैकी फक्त डिरेक्टरचं ऐकायचं आहे आणि समोरचा माणूस काय बोलतो ते ऐकायचंय. प्रश्न जे तुम्ही ठरवलेत ते बोलायचे आहेत आणि जे बोलतोय गेस्ट त्यातून फ्रेम करून पण बोलायचंय. सो इट इज अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब. सो आय एन्जॉयड इट थरली, कारण चॅलेंजेस मला खूप आवडतात आणि स्पेशली काही येत नसतं त्यातून मी कसं आता थोडंफार करते, आता आणखी छान करते. हा प्रवास मला सगळ्यात जास्त आयुष्यात एक्साइट करतो आणि आय थिंक मी सतत तेच चेस करत असते. सो खूप कमाल जर्नी होती. पण मला सांग की ह्या अँकरिंग करण्याच्या आधी क्रिकेट पाहायची, म्हणजे सहसा मुलींचं असतं की आम्हाला भारत पाकिस्तान मॅच असेल की पाहायला आवडतं. अर्थातच आता आपल्या विमेन्स टीमनी तो परसेप्शन पूर्ण बदललेला आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी खरं तर टाळ्या. Definitely. पण मला ही गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते की एखादी गोष्टीशी आपण ना जाणून असतो पण पूर्ण त्यातलं नॉलेज नसतं, पण जेव्हा आपल्यावरती जबाबदारी येते तेव्हा आपल्याला ABCD पासून शिकावं लागतं. त्यामुळे मग क्रिकेटचं अँकरिंग करण्यासाठी काही त्याचे क्लासेस घेतले का? कोच कोण होतं तुझं घरातलं जो तुला गाईड करत होता? मी आधी बॅट बॉल माहिती होतं मला. अँकरिंग करायला लागल्यावर क्रिकेट कळायला लागलं आणि ऑफकोर्स खूप मेहनत घ्यायला लागली. त्यावेळी माझे गेस्ट असायचे केदार जाधव, किरण मोरे सर. किरण मोरे सर वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन ज्यांनी मला खूप शिकवलं आणि माझे जे प्रोड्युसर्स तिथे होते तेही खूप हेल्पफुल होते. सो अगेन मला असं वाटतं जेव्हा तुम्ही हेल्प मागताना तेव्हा हेल्प करायला खूप लोक असतात, पण ते हेल्प मागण्याची जाणीव असली पाहिजे की आपल्याला हेल्पची गरज आहे. मला लाज नाही वाटत बोलायला की मला नाही येत, मला सांगाल का प्लीज. सो ते मला खूपदा हेल्प करून गेलंय की आय कॅन ओपनली से की मला प्लीज सांगाल का, मला नाही येत. अँड दॅट हेल्प्स. अ लॉट ऑफ पीपल कम टू हेल्प करायला खूप लोक येतात. जेव्हा तुम्ही ते वागण्यासाठी आपण वागण्यासाठी. पुढाकार घ्यायला पाहिजे, तिथे आपण लाजायला नाही पाहिजे. आणि मला एक सांगायला खूप छान वाटतंय, तिने तिचा अभिनयाचा प्रवास आत्ताच सुरू केलाय, पण तिने जे काम केलंय ते फार आउटस्टँडिंग आहे. जसं तुझी विद्रोही ही हिंदी मालिका, त्यासाठी तुला विशेष राष्ट्रीय सन्मान मिळाला होता, त्याबद्दल जाणून घ्यावंसं वाटतंय. विद्रोही अराउंड पॅन्डेमिकच्या वेळी माझ्या आयुष्यात आलं आणि त्यावेळी अगेन आय फील अशी स्थिती होती की सगळ्यांना माहिती नव्हतं की पुन्हा ऍक्टिंग करायला मिळणार का. ऍक्टर्स खूप घाबरलेले, कारण फक्त TV शोज चालत होते. सो ऑनेस्टली माझं TV शो करायचा रिझन त्यावेळी हा होता की फक्त TV शोज सुरू आहेत आणि मला जर माझ्या या पॅशनच्या जवळ राहायचं तर दिस इज द ओनली मीडियम. कारण मी आधी सिनेमा प्रेमी असल्यामुळे या इंडस्ट्रीत आले आणि असेच तुम्ही कुठल्याही ऍक्टरला विचारा तुम्ही का ऍक्टर व्हायला आलाय, पहिला त्यांचा एक असतो, एक तर रंगभूमी ऑफकोर्स, किंवा सेकंड असतं की फिल्म्स. आय लव्ह सिनेमा आणि मी त्यातलीच होते. पण कमिंग टू TV वॉज अ डिसिजन, कॉन्शियस स्ट्रॅटेजिक डिसिजन, की आत्ता जर मला ऍक्टिंग करायची आहे तर फक्त सिनेमे शूट होत नाहीयेत, तर लेट मी डू TV शोज मग. अँड दॅट्स हाव आय टुक इट अप. पण अगेन लाईफ इतकी ब्युटिफुल असते. लाईफ हॅज सच अ ब्युटिफुल वे ऑफ सरप्राइझिंग यू. मला आधी वाटलेलं की TV शोज नाही करायचे, मी कधी केले नाहीत, पण त्यावेळी ती संधी आली, मी घेतली. जरी ती माझ्या मनासारखी नव्हती मला त्यावेळी, पण त्या संधीने माझ्या आयुष्यात किती काय काय आणलं हे आता तुम्ही एवीत पण पाहिलंय. म्हणजे मी लाईफमध्ये इमॅजिन नव्हतं केलं की अमित शहाजी आम्हाला बोलवतील दिल्लीला, कॅबिनेट समोर प्रमोट होईल, आमचा एक एपिसोड दाखवला जाईल, आम्हाला तो मान मिळेल. आय हॅड नॉट इमॅजिन दीज थिंग्स. मी एक लहान शहरातून आलेली कोल्हापूरची एकदम सिम्पल गर्ल होते. कोण असे स्वप्न बघतं. सो जस्ट बिकॉज अगेन व्हेरी ब्युटिफुल थॉट की संधी जेव्हा येते ती तुमच्या मनासारखी आहे नाहीये हे विचार करत बसण्यापेक्षा ती संधी आहे आणि त्याला घेऊन सोनं कसं करायचं ते तुमच्या हातात असतं. अँड दॅट हॅपन्ड विथ विद्रोही फॉर शुअर. खूप छान सांगितलंय सू, खूप छान सांगितलंय. आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी ज्या आहेत ना तुझ्या करिअरमध्ये तुला खरंच खूप हेल्प करतील. बऱ्याच असं होतं ना की जेव्हा तुम्ही फेम मिळवतात आणि लोकांचं प्रेम तुम्हाला मिळत असतं आणि तुम्ही एका पोझिशनवरती पोहोचतात, तेव्हा आपल्याला कळत असतं की आपण कुठे चुकतोय, आपल्याला कुठे करेक्ट व्हायचंय. आणि तेव्हा असं हे स्वतःला सतत सांगितलं पाहिजे की ओके हे ट्राय करून बघ. प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्याला येऊन सांगेलच असं नसतं, ओके नाही. हेबल, पण मला हे तुझ्याकडनं जाणून घ्यावंसं वाटते की डिजिटल मीडियामुळे सध्या जर आपण पाहिलं तर अभिनेत्री म्हणून एक नवीन ओळख देखील निर्माण होती आहे. आणि हे एका अर्थाने एम्पॉवरमेंट आहे की याचं प्रेशर वाटतंय? प्रेशर ह्या गोष्टीचं वाटतंय कारण ॲज अन ॲक्ट्रेस किंवा ॲज अन ॲक्टर आता तुम्ही खूप ॲक्सेसेबल झालाय. लोक तुमच्यापर्यंत इझिली पोचू शकतात. ज्या कॉमेंट्स त्यांना कदाचित त्यांच्यात आपापसात
द्यायचे ते आता तुमच्या पोस्टवरती येऊ शकतात, तुम्हाला इंस्टाग्रामवरती मेसेज येऊ शकतोय. सो इनिशियली विचारलंच तर मला खरंच या गोष्टीचं दडपण वाटायचं, कारण मी खूप सिरियसली घेत नाही स्वतःला पण आणि आयुष्याला पण. मी खूप गो विथ द फ्लो, आयुष्य येईल तसं त्यावेळी त्या क्षणी, कारण आल्यानंतर टेन्शन घ्यायचंच आहे ना, समोरची स्थिती आल्यानंतर टेन्शन येणारच आहे. त्याआधी मी दोनदा कशाला टेन्स राहू. मी अशी जगणारी मुलगी आहे, मी खूप आरामात जगते, चिल करते. पण आता काय होतं, बिकॉज माय ऑडियन्स कॅन डिरेक्टली स्पीक टू मी, तर त्याचं दडपण यायचं की आत्ता मला हे आत्ता फेस करायला लागणार आहे की काय वाटतंय माझ्या ऑडियन्सला, लाईव्ह फीडबॅक. हे इनिशियली मला वाटायचं, पण आता माझं मत बदलतंय. मला असं वाटतं की मी स्वतः, आता मी त्याच्याकडे जर नेगेटिव्ह ह्याने बघितलं तर मी नेहमी मागेच राहणार आहे. हे डिजिटल युग आहे आणि डिजिटल मीडियाची पॉवर काय आहे ते आपण आज इतके क्रिएटर्स बघितले, इतके मोठमोठी लोक ज्यांनी डिजिटल मीडिया थ्रू काय त्यांची करिअर्स घडवली आहेत हे बघितलं. सो ॲज अन ॲक्ट्रेस आय फील आय हॅव टू मेक दॅट स्विच अँड एव्हरी वन इज मेकिंग दॅट स्विच. सो जो मी करते आणि मला असं वाटतं एम्पॉवरमेंट कसं होऊ शकतं, तर एकतर आता तुम्ही म्हणजे जे प्रेशर तू म्हणालीस, प्रेशर कॉमेंट्सचं असतंच, तर मी कॉमेंट्स ॲब्सोल्युटली बघत नाही माझे काय असतात, मला नाहीच त्यात पडायचंच नाहीये. पण तरी मी माझा खरेपणा ठेवायचा प्रयत्न करते माझ्या इंस्टाग्रामवरती. मतं असणार लोकांची, डेफिनेटली असणार, आधीही असायची. पण आत्ताचं युग असं आहे की बिकॉज ऑफ सोशल मीडिया तुम्ही जे आहात ते तुम्ही राहू शकता का, तर अजून 4 लोक मला सोशल मीडियावर दिसतात की हा हे पण आहेत माझ्यासारखे, मग एक एम्पॉवरमेंट मिळतं की इट्स ओके टू बी डिफरंट. मला खूपदा असं मला नुसतं नाही म्हणणार मी, पण जर तुम्ही डिफरंट आहात, इच आपल्यात ना सगळ्यांच्यात एक युनिकनेस काहीतरी असतो. आधीच्या जमान्यात मला वाटतं तो दाबला जायचा, सगळे एक साच्यात बसले पाहिजेत असा प्रयत्न सोसायटी करते. पण आत्ता बिकॉज ऑफ डिजिटल मीडिया सगळ्यांना त्यांची इंडिव्हिज्युअलिटी काय म्हणतो की ओन करता येते, की मी आहे, मी अशी वेगळी आहे, मी अशीच बोलते. आता मला खूपदा ना माझ्या बोलण्यावरून, मी हे लेट मी शेअर अ पर्सनल एक्सपिरियन्स, मला माझ्या बोलण्यावरून खूप ट्रोल केलं जातं, कारण मी बोलताना खूप फास्ट विचार असल्यामुळे मी खूप फास्ट बोलते, जे तुम्हाला आता कळत असेल कदाचित. 1-2 शब्द खाते मी कधी कधी, किंवा इंग्लिश शब्द बोलते, तर ह्यावरून मला खूप ट्रोल केलं जायचं. तर सोशल मीडियाची पॉवर कशी आहे की मी जेव्हा अजून 4 लोक सोशल मीडियावरती बघते जे असे बोलतात, तर मला पण कम्फर्टेबल वाटतं ना की मी एकटी नाही आहे. आय फील कम्फर्टेबल. तुझ्या बाजूलाच बसली अगं. सो इट्स अ गुड टाइम टू बी अलाइव्ह, कारण सोशल मीडियामुळे आपल्याला असे युनिक लोक बघून फील होतं की वी आर ऑल्सो फाईन अँड वी कॅन ऑल्सो बी द लीडर्स ऑफ टुमॉरो, विच इज अ ब्युटिफुल फिलिंग. अगदी खरं आहे. मला तर अनेकांनी या बाबतीत म्हटलेलं आहे की अच्छा तुम्ही ती आरजेच आहात म्हणून तुम्हाला फास्ट बोलायचं का. मी म्हटलं तुम्ही मला 7वीत असताना भेटला असता तर हेच म्हटलं असतं का, मला माहिती नाही. असो, पण डिजिटल मीडियामुळे जशी नवीन ओळख निर्माण झाली आहे, तर आत्ताचा सध्याचा आपण जर पिरियड पाहिला ना, तर असंही होतं की तुमचे सोशल मीडियावरती किती फॉलोअर्स आहेत यावरती तुमच्याकडे काम पण येतं आणि काम जातं सुद्धा. त्यामुळे तू सांग की सोशल मीडियामुळे तुझ्या करिअरमध्ये काही बदल होताना तुला जाणवतंय का, काही अपॉर्च्युनिटीज येत आहेत का, और त्याला कसं फेस करते, काही होतंय असं? खूप चांगली गोष्ट अशी आहे की जर एखादा तुम्ही पोस्ट केला आणि खूप तो व्हायरल गेला, तर कास्टिंग कॉल्स जास्ती येतात. हे नक्कीच होत आहे की कास्टिंग डिरेक्टर्स पर्यंत जास्त पोचता येतं तुम्हाला सोशल मीडियामुळे. सो जर आज या ऑडियन्समध्ये काही लोक असतील ज्यांना ऍक्टर्सही व्हायचंय, ऍक्टिंग करिअर परस्यू करायचंय, तर उत्तम टाइम आहे टू रिअली बी इन दिस. कारण तुम्ही जरी मुंबईला नाही गेला, तुम्ही आज नगरमध्ये आहात, मी कोल्हापूरमध्ये आहे, तिथून तुम्ही तुमचे फोटोज टाकून, म्हणजे आधी साधारण 7 वर्षांपूर्वी माझी ही जर्नी सुरू झाली, त्यावेळी तुम्हाला तुमचे पोर्टफोलिओ घेऊन भेटायला जायला लागायचं कास्टिंग डिरेक्टर्सना की मी असं असं अमुक तमुक ऍक्टिंग हे केलंय, मी हा कोर्स केलाय, मला हे. आता तसं नाहीये. आता तुम्ही घरात बसून तुमचे फोटो पोस्ट केले आणि ते पोचतात. आणि कास्टिंग डिरेक्टर्स, बिलीव्ह मी, ते इंस्टाग्रामवरच असतात आजकाल. ते इंस्टाग्रामवर नवीन टॅलेंट शोधत असतात, त्यांना छान ऍक्टर्स हवे असतात, त्यांना डिफरंट फेसेस हवे असतात आणि ते आहेत इंस्टाग्रामवरती प्रेझेंट. सो तुम्ही घर बसल्या पोचू शकता त्यांच्यापर्यंत. सो इट्स अ व्हेरी गुड टाइम टू बी अन ऍक्टर अँड अगेन टू बी ऑन सोशल मीडिया. त्यामुळे नक्कीच मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे आणि सगळ्या कॉन्टेंट क्रिएटर्सला पण सांगायचं आहे की तुम्ही भले कमेंट फार नाही पाहिल्या तरी एक वेळ चालू शकेल, पण DM चेक करा, कारण की तिकडे फार महत्वाचे मेसेजेस येतात. 100%. म्हणजे DMs वरती तुम्ही
इतके मलाही अनुभव आहे, किती ब्रँड्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात, किती आता तो टाइम नाही राहिला की खूप डिफिकल्ट झालंय टू रीच अ पर्टिक्युलर ऍक्टर किंवा कसं मॅनेजर्स थ्रूच होणार किंवा नाही. नंबर मिळवा आणि मग तिथपर्यंत जा. एक्झॅक्टली. आणि आय फील सोशल मीडियाने तो गॅप खूप मस्त ब्रिज केलाय की इझिली ब्रँड्स ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात आणि कास्टिंग डायरेक्टर्स ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. लवली. आता आपण पाहिलं तर एआयच्या पिरियडमध्ये आपण आहोत. एआय आणि डीप फेक बद्दल तुझं काय मत आहे आणि डिजिटल क्रिएटिव्हिटीमध्ये ह्याचा कुठे इन्फ्लुएन्स होतोय का? AI अगेन इज समथिंग जे वापरलं तर खूप उत्तमपणे हेल्प होऊ शकतो ह्या आमच्या इंडस्ट्रीला. आणि डीपफेक जसं तू म्हणतेस, डीपफेकचे जे काही व्हिडिओज मी बघते मला भीती वाटते, कारण ऑडियन्सला अजूनही फरक त्यातला कळत नाही. सो इट इज अ ट्रिकी इंडस्ट्री आणि आय फील जितकं नॉलेज तुम्हाला अजून घेता येईल, जसं मी हा विचार करते की मला जितकं AI बद्दल अजून वाचता येईल, अजून शिकता येईल, ते करायचा मी प्रयत्न करते. हेल्प कशी होते तर आधी जसं एक ॲज अ डिरेक्टर सपोज तुम्हाला एक स्टोरी पिच करायची आहे एक ॲक्टरला, तर आता तुम्ही AI थ्रू तुम्हाला ते स्केच बनवून पिच करायची गरज नाही. तुम्ही AI थ्रू प्रॉपरली स्टोरी बोर्ड बनवून त्यांच्यापर्यंत इझिली जाऊ शकता. सो हा एक चांगला उपयोग झाला. आता डीप फेकचा आपण किती व्हिडिओज बघतो, ॲक्ट्रेसेसचा चेहरा लावला असतो, ॲक्टरचा चेहरा लावला असतो आणि व्हिडिओ ॲक्च्युली असतो दुसराच, आणि भलते न्यूज वगैरे ज्या येतात. सो ह्या गोष्टीची मला खरंच भीती वाटते. सो इट्स अ थिन लाईन आणि आय थिंक ओनली टाइम विल टेल की हाऊ इट इज परसिव्ह. बट ॲट द सेम टाइम जेव्हा जेव्हा नवीन गोष्टी आपल्या आयुष्यात आल्यात, आपण कसं तरी काही ना काहीतरी मार्ग काढून त्याबद्दल शिकून पुढे गेलो आहोत. आणि आय एम शुअर AI विषयी तेच होणार आहे. नक्कीच. आणि याच विषयावरती आपण पुढे जाऊयात. मग तू कशी विशेष काळजी घेते सोशल मीडिया वापरताना? काय विशेष तुझे प्रोटोकॉल्स आहेत किंवा तू आपली पॉलिसी बनवून ठेवली आहेस? लकीली जसं आपण सोशल मीडिया म्हणतो, तर सोशल मीडिया जे इंस्टाग्राम म्हणा किंवा युट्यूब म्हणा, त्यांच्या पॉलिसीज इतक्या स्ट्रॉंग आहेत, त्याची माहिती आज इन्फ्लुएन्सर्स आणि आज क्रिएटर्स आपल्याला असली पाहिजे, मगच आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो. जर एखादा तुमच्या दुसऱ्या पेजने तुमचा फोटो वापरलाय किंवा व्हिडिओ वापरलाय आणि तो तुमच्या कन्सेंटच्या अगेन्स्ट आहे, तर तुम्ही रिपोर्ट तो करू शकता आणि तुम्हाला उत्तम लीगल सपोर्ट मिळतो इंस्टाग्रामकडून, यूट्यूबकडून. जसं तुम्हाला माहितीच असेल, यूट्यूबवरती जर तुम्ही दुसऱ्या कोणाचं म्युझिक वापरलं तर तो व्हिडिओ लगेच खाली घेतला जातो, कारण तुम्हाला हक्क नाही आहे दुसऱ्या कोणाच्या म्युझिक वापरायचा विदाउट गिव्हिंग द ड्यू क्रेडिट्स. सो ह्या अशाच गोष्टी खूप केलेल्या आहेत. फक्त त्याची माहिती मिळवणं ॲज क्रिएटर्स ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. सो खूप लीगल सपोर्ट आहे, पण ॲज क्रिएटर्स आपल्याला शिकून घेतलं पाहिजे, स्वतःला एज्युकेट केलं पाहिजे त्याबद्दल. आणि ऑफकोर्स द प्रोटोकॉल्स, एव्हरीबडी शुड हॅव देअर ओन प्रोटोकॉल्स फॉर इट. खरंच उत्तम सांगितलंस तुम्ही. आणि फेसबुकवरती पण आपण पाहिलं तर जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं म्युझिक वापरता तर लगेच तुमचा जो रेव्हेन्यू आहे तो शेअर केल्याचा मेसेज तुम्हाला येतो, नाहीतर मग तुम्हाला तुमचा ऑडिओ म्यूट करावा लागतो. तुला कुठल्या प्रकारचा कॉन्टेंट क्रिएट करायला आवडतो? फॅशन, ट्रॅव्हल, फिटनेस? ट्रॅव्हल, फिटनेस मी खूप आवडीने करते, बिकॉज आय फील अगेन फिटनेस एक अशी गोष्ट आहे ज्या थ्रू माझं ऑडियन्स खूप इन्स्पायर होतं विथ माय जर्नी. आणि ट्रॅव्हल मी खूप करत असते. सो अगेन दॅट इज समथिंग. ट्रॅव्हल, फिटनेस, लाईफस्टाईल एक जनरलमध्ये माझा ओव्हरव्ह्यू आहे ऑफ द कॉन्टेंट आय क्रिएट. पण आता आय एम प्लॅनिंग टू ऑल्सो गेट इन टू पॉडकास्ट. आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर इट, कारण मला नवीन स्टोरीज आणि नवीन लोकांना भेटून इन्स्पायर होणं इज समथिंग दॅट मेक्स मी फील अलाइव्ह. कारण मला पॉडकास्ट बघायला खूप आवडतात आणि असंच लोकांना, म्हणजे माझ्या मनात प्रश्न खूप असतात. सो असंच लाईव्ह बसून लोकांकडून ऐकणं त्यांच्या गोष्टी, आय फील जसं आजचा दिवस वॉज सो एनरिचिंग फॉर मी. तू म्हणालीस तसं मी सकाळपासून बसलेले, मी सगळं लाईव्ह बघत होते आणि आय वॉज फिलिंग सो गुड, कारण इतक्या दिवसात मी हे केलं नव्हतं. सो अगेन सच अ ग्रेट इव्हेंट टू अटेंड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला सगळ्यांना, कारण तुम्ही सकाळपासून इथे बसलाय. सो तुम्हीही माझ्यासारखेच आहात की तुम्हाला लोकांकडून ऐकायला, त्यांच्या गप्पातून काहीतरी आपल्याला रिलेट होतं. अरे वा, हे काहीतरी दिस इज समथिंग आय अप्लाय इन माय लाईफ, हे करायला आवडतं. आणि आय फील एक्सायटेड अबाउट दिस, विच इज वाय आय एम थिंकिंग ऑफ गेटिंग इट टू पॉडकास्ट नाव. मस्त. त्यासाठी आमच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. मला सांग की असं वाटतं का की ही गोष्ट ऐकायला मिळते की लग्नानंतर अभिनेत्रीचं करिअर बदलतं? याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? खरंच बदलतं? सो आय फील कुठल्याही स्त्रीला तू हा प्रश्न विचारलास की लग्नानंतर तुझं आयुष्य किती बदललं, तर त्याचं उत्तर हेच असणार आहे की एक 180 बदलतं, म्हणजे भरपूर बदलतं.
आणि त्यासोबत जसं तुमचं अख्खं आयुष्य बदलतं तर डेफिनेटली करिअर बदलणार आहे. संपतं का ते तुम्ही ठरवू शकता. आता ते कसं म्हणजे जसं आता माझं लग्न जस्ट जानेवारीत झालं. ऑफकोर्स आता मी आधी घ्यायचे तसे प्रोजेक्ट धाड मी खूप म्हणजे बॅक टू बॅक शूटवरती असायचे. तर मी जर ते केलं तर माझं पर्सनल लाईफ एनरिच होणार आहे का? तर नाही. तुम्ही ज्या गोष्टीवरती फोकस करता तिथे तुमचं काय म्हणतो फ्लरिश होते लाईफ. तर आता जर मला हे झाड वाढवायचंय तर मी त्याला पाणी दिलं तर तेच झाड वाढणार आहे. आणि लाईक एका स्त्रीचं लग्न झाल्यानंतर थोडा फोकस पर्सनल लाईफवरती जातोच. मुलं झाल्यानंतर आणखी जातो. विच इज वाय डेफिनेटली थोडा फोकस कमी होतो आणि त्यामुळे करिअर बदलतो. पण आय डोंट फील संपतं. म्हणजे अजूनही मला खूप छान मूवीचे ऑफर्स येत आहेत. पण आय एम टेकिंग द डिसिजन की मला हे वर्थ वाटतं का टू लिव्ह माय पर्सनल लाईफ बिकॉज आय एम ट्राईंग टू सेटल दॅट ऑल्सो. सो आय थिंक आता टाइम बदललाय. आता किती आपण ऍक्ट्रेसेस बघतो ज्यांचं लग्न झालं आणि दे आर डुईंग आउटस्टँडिंग फिल्म्स. जॉनरा तुम्ही तुमच्याप्रमाणे निवडू शकता ऑफकोर्स. सो आय थिंक इट्स ऑन यू. इंडिव्हिज्युअली तुम्ही ते ठरवता की कसं प्रायोरिटी तुम्ही कुठल्या क्षेत्रात तुमच्या आयुष्यात देताय. आणि आय ऑनेस्टली फील आजच्या जमान्याची जी स्त्री आहे दे आर डुईंग इट फेनॉमिनली. म्हणजे मी आत्ता जस्ट झालं आय गेट इन्स्पायर्ड बाय सो मेनी विमेन. आज मी ज्या रचना त्यांचं ऐकत होते आय वॉज सो इन्स्पायर्ड. आय वॉज लाईक वाव दिस इज सो अमेझिंग की शी इज हँडलिंग हर मॅरिड लाईफ अँड हर यूट्यूब साईड बाय साईड. अँड मला कुठेतरी असं वाटतं आज इतके आय थिंक मला समोर खूप आय सी अ लॉट ऑफ मेल मेजॉरिटी ऑल्सो. पण मला कुठेतरी असं वाटतं स्त्रियांच्यात ते आहे म्हणून त्यांच्या आयुष्यात ते आलं. त्यांच्या आत ते भक्कमपणा आहे की ते दोन्ही तिन्ही 4-5 गोष्टी एकत्र मॅनेज करू शकतात आणि त्या करून दाखवतायत. आजची स्त्री खूप स्ट्रॉंग आहे आणि ती करू शकते म्हणून तिच्या आयुष्यात ते येतं. नक्कीच. आता आपण लग्नाचा विषय काढला. नवरा माझा नवसाचा 2 हा सिनेमा तुझा आला आणि तो सुपरहिट झालेला सिनेमा होता. त्या सेटवरती घडलेला एखादा प्रसंग जो तू आयुष्यभर विसरणार नाहीस. ओ गॉड खरं खूप असतील कारण की सचिन सर सोबत होते, स्वप्नील सोबत होता. पण सगळ्यात उत्तम प्रसंग सांगायचा असेल तर नवरा माझा नवसाचा करताना माझं लग्न ठरलं आणि मला माझा नवसाचा नवरा मिळाला जो ज्याच्यासाठी माझ्याकडे खूप छान मी म्हटलेलं त्यावेळी रेडिओ आशा नगरला मी जेव्हा प्रमोशनसाठी आलेले तेव्हा मी रेडिओ आशा म्हणून नगरचं जे चॅनल आहे तिथे मी बोललेले. जे मी तुम्हाला सांगणार की नवरा माझा नवसाचा तर मी केला पण नवरा खरोखर माझा नगरचा आहे. कारण त्याचा अजोळ नगर आहे. आज रौनक इथे बसले कुठे दिसत नाही. हा रौनक मागे आहे. तर रौनकचं अजोळ नगर आहे आणि त्यामुळे मला माझ्या आयुष्यात नगर आलं आणि आज अगेन आय फील सो गुड. म्हणजे मला तुझा पहिला प्रश्न विचारलास तेव्हा खरं तर मला तुला सांगायचं होतं की मला घरी आल्यासारखंच वाटतंय कारण नगर आता माझं घर झालंय. म्हणूनच मी विचारलं होतं तुला. ते मला शेवटी रिव्हील करायचं होतं ना. तो माझा ते आलं माझ्या लक्षात कारण की त्याच्यासाठी पण मी दुसरा प्रश्न ठेवलाच होता तुझ्यासाठी की आता काय ना नगरचे जावई येऊन गेलेले आहेत मग सुनबाई कशा मागे राहतील ना. तर त्या पण आल्या आहेत. खूप छान. तर मला सांग की जसं आता तू म्हणालीस की नगरची सून आहेस तर ही वाईफ किती कमाल आहे ना. म्हणजे काय असतं की आपण एका व्यक्तीशी लग्न केलेलं असतं पण त्या व्यक्तीसोबत त्याचं कुटुंब त्याचं शहर हे सुद्धा आपलं होतं आणि ही किती छान गोष्ट आहे. डेफिनेटली. आणि मी म्हणजे माझं मॅरेज जे आहे विथ रौनक ते अतिशय ट्रेडिशनल मॅरेज आहे. म्हणजे मी मुंबईच्या माझं करिअर परस्यू करत होते तेव्हा माझ्या आजूबाजूला मॅरेजचं डेफिनेशन खूप वेगळं होतं. आजकाल जे आपण बघतो खूप म्हणजे वेगळं राहणं म्हणा किंवा न्यूट्रल फॅमिलीज म्हणा हा कॉन्सेप्ट मी खूप बघत आलेले. पण लकीली आय फील अगेन जसं देव तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन करतो आणि यू जस्ट हॅव टू हॅव फेथ. आणि माझं जेव्हा लग्न झालं तर आय वॉज वेलकम विथ अ फॅमिली ऑफ 11 पीपल. वाव. सो एक जॉईंट फॅमिलीत माझं लग्न झालं. खूप लोकांची मतं होती की कसं राहणार आहे मला तू एकटी राहायचीस आता कसं होणार काय. आणि मी जसं तुला म्हणे मी खूप चिल आहे. मी विचार इतका नाही करत. मी उडी मारते मग पोहायला शिकते. सो आय वॉज लाईक ओके लेट्स सी हाऊ इट गोज. अँड आय एम टेलिंग यू इतकं सुखाचं असतं इतकी लोक असणं. मी जेव्हा मुंबईत राहायचे मी माझ्या फ्लॅटमेट सोबत राहायचे आणि जेव्हा मी घरी यायचे ती एक ट्रॅव्हल ब्लॉगर होती. सो ती अगेन ह्याच आपल्या डिजिटल वर्ल्डमध्ये अगेन सच अ ब्युटिफुल करिअर टू हॅव. सो ती खूप ट्रॅव्हल करायची आणि
कित्येकदा असं व्हायचं की मी शूट करून घरी आली आणि एक टफ डे होता, आज खूप हेक्टिक झालंय, पण बोलायला कोणीच नाहीये घरी. आणि आला एका एमटी, म्हणजे तू लॉक उघडून एका एमटी घरी येतेस परत, हे फिलिंग माझं युजल झालेलं. मला माहितीच नव्हतं की एका अशा घरी येणं जेव्हा तुमच्यासाठी इतकी लोक आतुरतेने वाट पाहतायत, हे काय सुख असतं, जे मला आत्ता कळालंय. की वेन आय गो बॅक होम, म्हणजे आता मी इथून पण जेव्हा घरी जाईन, इतक्या आतुरतेने माझ्यासाठी माझी फॅमिली थांबली असणार आहे. इतक्या आतुरतेने आता ते मला सगळं विचारणार आहेत की कसं झालं, काय झालं. आणि ही जी उत्सुकता आहे, दॅट मेक्स यू फील सो अलाइव्ह. सो फॅमिली इज सो इम्पॉर्टंट. आणि आय से दिस की माझ्या लग्नानंतर मी एक कोट, म्हणजे हा अगदी इथे लिहून घेतलाय मी, की जर तुम्हाला फास्ट चालायचं असेल तर तुम्ही एकटे चालता. जर तुम्हाला फास्ट चालायचं असेल तर तुम्ही एकटे चालता, पण जर तुम्हाला लांब पर्यंत जायचं असेल तर तुम्ही फॅमिली सोबत जा. आणि ते मी बघतीये आता ऑनेस्टली. खूप खूप डिफिकल्ट होतं ते फ्रस्ट्रेशन, कारण मुंबईची सवय, खूप फास्ट हवं असते सगळं, गडबडीत. सतत मी गडबडीत असायचे, सतत. म्हणजे कदाचित माय ब्लड प्रेशर वॉज व्हेरी हाय ऑलवेज, आणि मला माहितीच नव्हतं. आणि आता इथे कोल्हापूरला आल्यानंतर फॅमिली सोबत राहताना मला कळतं की मी किती मिस आउट करत होते या गडबडीत. आता जरा आयुष्य स्लो झालंय, तर हे जे छोटे मोमेंट्स असतात ते मला एन्जॉय करायला मिळतात. मला माहितीच नव्हतं ती फिलिंग कित्येक वर्षापासून, की दररोज तुमच्या फॅमिली सोबत बसून जेवण्याचं काय सुख असतं. आणि ते आता माझ्या आयुष्यात आहे. सो आय फील अगेन, यू जस्ट ट्रस्ट द वर्ल्ड, ट्रस्ट लाईफ, ट्रस्ट गॉड, जे काही तुम्ही बिलीव्ह करत असाल, अँड इट हॅज अ वे ऑफ गिव्हिंग यू एक्झॅक्टली व्हॉट यू नीड. खूप छान सांगितलंस तू, खूप छान सांगितलं. आणि आज आपण सगळेच जण आपली जी संस्कृती आहे, जॉईंट फॅमिली कल्चर जे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, त्याला भयंकर मिस करतो. जे न्यूक्लिअर मध्ये राहतात त्यांना असं वाटतं की का नाही, कुणाची तरी जॉईंट फॅमिली किती छान वाटतं. आणि ते खूप सुंदरपणे त्याला एक्सप्रेस केले. आणि आज आपण बघतोय की डिजिटल वर्ल्डमध्ये तर कुटुंबाच्या कुटुंब आलेली आहेत, हो की नाही? आणि ते सुद्धा छान कॉन्टेंट क्रिएट करतायत. जसं मगाशी आजी आल्या होत्या, आपल्या आजी, त्यानंतर रचनासोबत तिचा हजबंड, ते पण आलेले आहेत. उर्मिलाचा हजबंड, तो सुद्धा आलेला आहे. त्यामुळे एकाने उडी घ्यायची, बस सगळेजण त्याच्यासोबत येतात, हो की नाही? मला सांग की OTT सिनेमापेक्षा बेटर ऑप्शन वाटतो का तुला? बेटर बेटर मी असं काही म्हणू नाही शकत, कारण हे बघ, OTT त्याच्या जागेवर आहे, सिनेमा त्याच्या जागेवर आहे. OTTमुळे खूप छान गोष्ट ही झाली आहे की आता तुम्हाला व्हेरियस रिअल फेसेस बघायला मिळतात. सिनेमामध्ये एक साचा होता की हे असंच दिसलं पाहिजे, हिरोईनने असंच दिसलं पाहिजे. पण आता OTTमुळे वी वॉन्ट रिअल फेसेस, खरेपणा जास्त क्रेव्ह करतात लोक. सो मला असं वाटतं OTTने तो प्लॅटफॉर्म दिलाय की आपण जास्त वेरिड लोकांना बघू शकतो, आणि त्यामुळे तो कॉन्टेंट जास्त आपलासा वाटतो. सो OTT इज ॲट इट्स प्लेस, बट सिनेमा, यार, आय एम अ 90s किड. मी कधीच असं नाही म्हणणार की OTT इज बेटर देन सिनेमा. माझ्यासाठी OTT त्याच्या जागेवर आहे, कारण मी ही खूप OTT शोज बघते, खूप यूट्यूब सिरीज बघत असते. आज व्हायरल नगरकरमध्ये आपण किती लोक बघितली, त्यांचे व्हिडिओज मी बघत असते. सो मला OTT माझी एक जागा आहे, पण सिनेमा इज सिनेमा फॉर मी, डेफिनेटली. नक्कीच. आणि आम्ही आशा करतो की तुला दोन्ही ठिकाणी आम्हाला पाहायला जास्तीत जास्त मिळावं. आणि मगाचपासून हे गप्पा तुम्ही ऐकतायत, आता आपण त्या सेगमेंटकडे वळणार आहोत, ज्याचं नाव असतं अर्थातच रॅपिड फायर राऊंड. त्यामुळे आता तू तसंही फास्ट बोलते, त्यामुळे विचारही स्लो fast फायर आहे तुझे. राऊंड घ्यायला पाहिजे. बरं, आता पहिला प्रश्न, सोशल मीडियावरती जास्त वेळ कुठे जातो ग? एडिटिंग करण्यामध्ये की कॅप्शन लिहिण्यामध्ये? माझ्यासाठी कॅप्शन खूप इझी आहे, एडिटिंग डेफिनेट. ओके. इंस्टाग्रामचं फेम की बॉक्स ऑफिस नेम? बॉक्स ऑफिस नेम. एनी टाइम. मला सांग, आता मी तुला एक फोटो दाखवणार आहे, एक नाही 2 फोटोज आहेत, ठीक आहे? आता या दोन्ही फोटोजकडे पाहिल्यानंतर तुझ्यासाठी प्रश्न हा आहे की तुला कोण सगळ्यात जास्त चांगला सल्ला देतं? ओ, करिअर ॲडवाईस असेल तर सचिन सर, मॅरेज ॲडवाईस असेल तर मी सुप्रिया मॅमना फोन करते. क्या बात आहे. नाईस. बरं, तेलुगू इंडस्ट्रीने तुला एक गोष्ट शिकवली, ती कोणती? ते प्रचंड प्रचंड पंक्च्युअल आहेत, जे थोडं मला असं वाटतं आपल्या इंडस्ट्रीत लॅक करतं. सो पंक्च्युअलिटी फॉर शुअर. वेळेवर त्यांचा शूट त्यांचं वेळेवर सुरू होतं, आणि त्याहून महत्त्वाचं वेळेवर संपतं, जे आपल्या मुंबईत कधीच होत नाही. मुंबईत शूटिंग 16 तास, 17 तास, 24 तास सुद्धा जाऊ शकतं. तिथे तसं नाही आहे. 12 तास, म्हणजे 12 तासाच्या आधीही बॅकअप होतं.
आय थिंक दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, कारण ते खूप रिस्पेक्ट देतात त्यांच्या टेक्निशियन्सना आणि त्यांच्या आर्टिस्टना. तर ते गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी, हो की नाही? जर तुला रोड ट्रिपवरती जायचं असेल तर कुठल्या को स्टार सोबत जाशील? अभिनय बेर्डे की स्वप्नील जोशी? स्वप्नील सोबत खूप गप्पा मारू शकते मी आयुष्याबद्दल. म्हणजे मला ऐकायला खूप आवडतं, कारण ही हॅज सो मच एक्सपिरियन्स. आता तुम्ही ऐकणारच आहात. इतका एक्सपिरियन्स आहे स्वप्नीलकडे की खरंच ऐकावं असं वाटतं. अभिनय सोबत माझा खूप ब्रेन रॉट कॉन्व्हर्सेशन असतात, म्हणजे कारण आम्ही एकत्र सुरुवात केली ना, तर आम्ही अजूनही ते लहान मुलं आहोत जी तुम्ही आता बघितली. अगदी गोल आमचे चेहरे होते त्यावेळी आणि असे एकदम लहान लहान जस्ट आलेलो इंडस्ट्रीत. सो त्यासोबत ते असं ब्रेन रॉट कॉन्व्हर्सेशन असतं, पण मला ऐकायला स्वप्नीलला आवडतं. सो मे बी स्वप्नील बरोबर. ओके, तुझ्या लाईफ मधला कुठला असा प्रसंग आहे तो तुला प्रचंड सिनेमॅटिक वाटतो? माझं लग्न, जे किती त्याचा रील इतका व्हायरल झाला बिकॉज इट वॉज सच अ सिनेमॅटिक मोमेंट. आणि इट वॉज, म्हणजे मला सगळे म्हणायचे की लग्न वेगळंच असतं बघ. मी नेहमी म्हणायचे मी खूप आता सिनेमात इतकी लग्न झाली आहेत माझी, बास मला नाही इतकं तामझाम करायचं, मला मेकअप इतका नाही करायचा, मला हे नाही, असं मी खूप बोलायचे बोलायचे. सगळे आउटफिट ज्वेलरी पासून सगळं व्हायरल होतं. पण तेच शेवटी मी बोलायचे असतं, पण लग्नात मी सगळी हाऊस पुरवून घेतली. आणि तो जो मोमेंट होता इट वॉज सो सिनेमॅटिक फॉर मी. म्हणजे मलाही अजूनही ती स्वतःचाच व्हिडिओ माझा आणि रौनकचा बघायला खूप आवडतं, कारण इट वॉज व्हेरी व्हेरी प्रेशियस. ओके, OTT वरचा तुझा आवडता शो? आत्ताच मी एक गर्लफ्रेंड नावाचा शो बघितलाय अमेझॉन प्राईमवर, तर दॅट वॉज व्हेरी गुड. ओके, जर तुला वेब सिरीज मध्ये काम करण्याची संधी मिळाली तर तुला कुठला जॉनरा आवडेल? रोमॅन्स, थ्रिलर, ट्रेलर. वाव. चहा, कॉफी की तांबडा पांढरा? कोणत्या टीम मध्ये आहेस तू? तुला माहितीये ना मी व्हेजिटेरियन आहे, पण तरीही तांबडा पांढरा. कोल्हापूरचं प्रेम ना? माझी आई माझ्यासाठी, मी आधी नॉनव्हेज खायचे, सो मी जेव्हा व्हेजिटेरियन झाले तेव्हा माझ्या आईने माझ्यासाठी व्हेजिटेरियन तांबडा पांढरा बनवायला सुरू केलं. आणि खरंच म्हणजे मला माझे कोल्हापूरचे सगळे फ्रेंड्स मारणार आहेत, माझं सगळं ऑडियन्स मला म्हणणार आहे काय तू, कारण त्यांना पटत नाहीये व्हेजिटेरियन असू शकतं. पण खरंच उत्तम पांढरा तांबडा व्हेजिटेरियन नारळाच्या दुधात आणि मसूर डाळीच्या स्टॉकमध्ये बनतो. सो तुम्ही कोल्हापूरला या, तुम्हाला मिळणार तो. मस्त. आणि खरं तर रॅपिड फायर राऊंड संपलेला आहे, पण एक प्रश्न मगाशी माझ्या मनात आला होता जो विचारावासा वाटतोय. काय होतं माहिती का, मराठी अभिनेत्री जेव्हा सोशल मीडियावरती असते आणि तिने तिचे जे आपण म्हणूयात ना फोटोज हे एका पर्टिक्युलर कॉस्ट्युममध्ये टाकलेले, आउटफिटमध्ये टाकलेले असेल तर त्यांना काही वाटत नाही. पण अचानक जर तू वेस्टर्न आउटफिटमधले फोटो टाकले की मग लगेच त्यावरती तुम्हाला जज केलं जातं, तुम्हाला म्हटलं जातं की हे तुम्हाला शोभत नाही, हे तुम्ही चांगलं करत नाहीयेत. तर ऍक्टर म्हणून हे किती महत्वाचं आहे की जो जो लुक आपल्या समोर येईल त्याला एक्सप्लोर करणं, आणि सोशल मीडिया हे एक माध्यम आहे जे तुमच्या कामाचंच माध्यम ठरतंय आता, आणि त्यावरती तुम्ही ते बिनशर्तपणे पोस्ट करणं. अम, आजचं जग असं आहे की तुम्ही जर खरेपणाने राहिलात, ऑनेस्ट राहिलात स्वतःशी, स्वतःच्या पर्सनॅलिटीशी आणि पोस्ट करत राहिलात तर तुम्हाला ऑडियन्स आहेच. सो मराठी ऑडियन्स असं तू म्हणालीस जर असं असेल तर तुम्ही स्वतःला बदलायला पाहिजे असं मला नाही वाटत. ह्या मताची मी नाही आहे. उलट आत्ता नाही बदलायला पाहिजे. तुम्ही जे आहात ते तुम्ही पोस्ट करत राहा. तुम्हाला जो कॉन्टेंट योग्य वाटतो तो पोस्ट करत राहा. आजचं डेट अँड एज असं आहे की सगळ्या गोष्टींसाठी ऑडियन्स आहे. आता कॉस्ट्युम बद्दल जर तू म्हणाली जर तुला ते योग्य वाटतं तर तू कर ना, तीच तर पॉवर आहे आजच्या जगाची. जर पुन्हा आपल्याला एका अशा रिस्ट्रिक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये राहायचं असेल तर मग 21st सेंचुरी म्हणायचा काय फायदा. आय थिंक द ब्युटिफुल थिंग अबाउट बिईंग इन टुडेज एज इज यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ द वे यू वॉन्ट, आणि देर विल बी पीपल हू विल एम्पॉवर यू अँड लिफ्ट यू अप. सो आय थिंक जस्ट बी युअर सेल्फ, दॅट्स माय ओनली ॲडवाईस. सोशल मीडियावरती जस्ट खरेपणाने बी युअर सेल्फ. तुम्हाला सगळ्या प्रकारचे लोक आजकाल भेटतात आणि तुम्ही एक तुमचा कम्युनिटी तयार करू शकता त्यातही. करेक्ट सांगितलेलं आहे. आणि जेव्हा माझा पहिला राऊंड झाला होता त्यानंतर हे माझ्याशी येऊन हेमल म्हणाली होती की आपण नाबिना अभिना खेळायचं बरं का. त्यामुळे मी विसरले नाहीये. ओके, सो नाबिना हबिना राऊंडमध्ये आता हेमल काय करते ते आम्हाला बघायचंय. तुला माहिती आहे ना, आपला म्हणजे तुझ्या बोलण्यामध्ये हो नाही, येस नो, ना नाही यायला नाही पाहिजे. ही पण पुन्हा आपल्या मराठी भाषेची ताकद आहे की एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती वेगळ्या पद्धतीने देऊ शकतात. ठीक आहे, तर वेळ सुरू करतो आपण तुझा लगेच. हेमंत मला सांग की तुला कुणाचं अकाउंट स्टॉक करायला आवडतं का?
पटकन. मी आठवतीये. केलंय म्हणून कोणाचं? स्टॉक करायला आवडतं नाही, पण खूपदा हरकत नाहीये, तू स्टुडिओमध्ये ये, तुझी चांगली प्रॅक्टिस मी करून घेणार आहे. पण थँक्यू सो मला मच. तू उत्तर देऊन दाखवायचं. वेळ मिळेल तर करते. गुड वन. येस. सो आपण प्रॅक्टिस नक्कीच करूयात. पण तुझा ग्रेस, तुझा गोडवा आणि तुझा खरेपणा ही तुझी ताकद आहे, ही तुझी USP आहे. थँक्यू सो मच. इतकं छान कमाल तुझ्या मनातल्या भावना तू एक्सप्रेस केल्यात आणि आजच्या ह्या सेशनचा भाग झालीस. थँक्यू सो मच. आता कोल्हापूरच्या भाषेमधलं काहीतरी व्हायला पाहिजे की नाही इथल्या ऑडियन्ससाठी आणि डिजिटल महाकुंभसाठी. काय राव मर्दापेक्षा आमच्याकडे एक असतं की कोणी येऊन असं जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो ना, हे व्हॉट्सअप, आमच्याकडे तसं नसतं. आमच्याकडे असतं काय काय. मग समोरचं म्हणतो काय नाही तुमच्याकडं. तर मी तुम्हाला काय काय म्हणते, तुम्ही मला सांगा काय काय. अजून एखादा व्हायला पाहिजे ग. तिकडनं येऊ द्यात, आपण इकडनं त्याचा आन्सर घेऊयात. हा, तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारा, मग मी बोलते. मी माझा फेवरेट सांगू का? माझा फेवरेट कोल्हापुरी शब्द आहे खुळी आणि खुळा, जो खूप लोकांना आधी असं वाटायचं की योग्य शब्द नाही आहे, शिवी आहे. पण नाही, आमच्याकडे खुळी आणि खुळा ह्याचा अर्थ असतो की वेडा आहेस का, जे शुद्ध मराठीत म्हणतो. सो मला हे खूप म्हणायला आवडतं. खुळी आहेस काय, खुळा आहेस काय, येडा आहेस काय वगैरे काय नाही, खुळी आहेस काय. ते जेव्हा कोणी खुळी म्हणतं, तुम्हाला माहिती आहे हा माणूस कोल्हापूरचा, हा माझ्या मातीतला माणूस आहे. क्या बात आहे. आणि असा खुळेपणा जो आहे तो आयुष्यात कायम आपण करायला पाहिजे, तेव्हाच आपण पुढे जातो आणि इतरांपेक्षा आपण वेगळे ठरतो.